आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आपण हा आपला साबण मेट्रो सिटीज मध्ये उच्च दर्जाच्या शॉप्स मध्ये, सलॉन्स, पार्लर्स, एअरपोर्ट वर विकूया। आपला टार्गेट कस्टमर एलिट क्लास असला पाहिजे। ऐश्वर्या, एक मिनिट. काय आहे, सध्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप टफ आहे, त्यामुळे आपल्याला आपला कन्झ्युमर बेस वाढवायला हवा। आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे जर आपण फक्त प्रीमियम कस्टमर्स टार्गेट केले तर आपला प्रॉडक्ट बेस कमी होईल, तेवढा खप होणार नाही। बरोबर आहे, मी समजावतो। सावली, काय झालं? काय अर्जंट आहे? माफ करा, पण तुम्ही तुमचा रुमाल विसरला होता। तुम्ही म्हणाला होतात ना तुमचा लकी रुमाल आहे म्हणून मी घेऊन आले। रुमाल लकी आहेस, पण माझ्यासाठी तू माझी लग्नच्या ये बस इथे। सारंग एक मिनिट। मला असं वाटतं बिझनेस आणि फॅमिली यात फरक करता यायला हवा, जो तुला करता येतो याबद्दल मला खात्री आहे। आई, मला सावली इथे हवी आहे आपल्यासोबत। कदाचित तिला बिझनेस जमत नसेल, पण ते कंझ्युमर आहे, एक ग्राहक आहे, स्त्री आहे, आणि आपल्यासाठी तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू फार महत्वाचा आहे। बस चल, बस। मला हे म्हणायचं होतं की कसं आहे की मार्केटमध्ये नॅचरल साबण किंवा नॅचरल सोप खूप आहेत, पण सामान्य नागरिकाच्या आवाक्या बाहेरचे आहेत, बजेट फ्रेंडली नाही आहेत। सो मला असं एक प्रॉडक्ट बनवायचं आहे जे प्रॉडक्ट नॅचरल असेल, चांगल्या क्वालिटीचं असेल आणि बजेट फ्रेंडली असेल, बरोबर ना? सो मला असं वाटतंय की ऐश्वर्या वहिनी, तू ज्या कंझ्युमर्सना टार्गेट केलंय ते टार्गेट आपल्याला बदलावं लागेल, नाहीतर या साबणाची किंमत वाढेल। मग चांगलंच आहे ना, आपल्याला जास्त प्रॉफिट होईल। नाही ना, पण आपण ते लॉंग स्पेन साठी चांगलं नाही आहे। आणि खरं तर माझं हे विजनच नाहीये। माझं विजन, मी परत एकदा सांगतो की मला हे म्हणायचंय की आपल्या देशातली प्रत्येक सामान्य मुलगी, तिला हा साबण आपलासा वाटेल आणि तिला परवडणारा असेल। ग्रेट, याबद्दल मी माहिती वाचलीच होती। माझ्याकडे काही आयडियाज आहेत। त्यामधली महत्त्वाची लाईन म्हणजे भारतीयांची सौंदर्याची व्याख्या अजूनही त्यांच्या रंगावर आधारित आहे। म्हणजे बघा ना, अमुक रंग म्हणजे चांगला, तमुक रंग म्हणजे वाईट। अजूनही ग्रामीण भागामध्ये लग्नासाठी मुली बघताना त्यांच्या सौंदर्याला नंबर दिले जातात। उदाहरणार्थ, मुलगी 1 नंबर पाहिजे, मुलगी 2 नंबर आहे असं। पण ही मानसिकता आपल्याला बदलायला हवी। मी तर म्हणतो आपण आपल्या साबणाला तुमचं व्यक्तिमत्व फुलवेल असं कॅम्पेनिंग करूया। म्हणून मला वाटतं चेहरा उजळेल, आयुष्य बहरेल अशा अर्थाने काही टॅगलाईन केली तर प्रमोशन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो। नाईस, ब्रिलियंट मकरंजी, वी ऑल लाईक द थॉट। येस मॉम, सौंदर्यावर फोकस असला पाहिजे। सो मकरंजी, या पद्धतीने आपण मार्केटमध्ये आपलं प्रॉडक्ट आता लॉन्च करूया। मी एक सुचवू का? तू सावली, प्लीज बोल। मी त्यासाठीच तुला इथं थांबवलं होतं, बोल। नाही, म्हणजे रंग उजळवणारा साबण अशी जाहिरात सगळेच करतात। आपण काहीतरी वेगळं नाही करू शकत का? सावली मॅडम, तुम्हाला माहित नाहीये, तुम्ही आत्ता आलात। ह्या कंपनीच्या सक्सेसमध्ये माझा मोठा हात आहे। ही कंपनी ज्या माणसांनी मोठी केली आहे ना, त्यापैकीच मी एक आहे। मकरंजी, एकदा तिचं ऐकून घ्या ना प्लीज। सारंग, तुझ्या कामाबद्दल अजिबात शंका नाहीये। आपण इथे सौंदर्याचा बिझनेस करतोय आणि सौंदर्याबद्दल
तुझी चॉईस बघून कळतच आहे की तुझी सौंदर्य दृष्टी कशी आहे ती. सावली, सारंग बस. इट्स ओके, बस. मकरंजी, तुम्ही आता जे बोललात ना ते मला आवडलेलं नाहीये. मस्करीला लिमिट असते. तुम्ही सिनियर आहात. मीटिंग मध्ये पर्सनल गोष्टींवरून तुम्ही टोमणे नाही मारू शकत. सॉरी सारंग, तुला जर वाईट वाटत असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी या कंपनीचा बिझनेस पार्टनर आहे आणि जे मला योग्य वाटलं ते मी करतोय. सारंग, सारंग ऐक जरा. या कंपनीच्या इन्व्हेस्टर या नात्याने जे योग्य वाटलं तेवढंच बोललो, तर तेवढं काय चिडायचं. सावली, आय एम रिअली सॉरी. सारंग सर, तुमची काहीच चूक नाहीये. तुम्ही नका माफी मागू. मला सवय आहे, लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी ऐकत आले. काय करू मी सावली, या सगळ्यांना नाही समजवू शकत मी. फक्त त्यांच्या बाजूने माफी मागू शकतो. खरंच सॉरी अगं. नका माफी मागू. बरं जाऊ दे सोड. मला सांग, तुझी कल्पना काय होती? तुम्हाला खरंच माझ्या कल्पना महत्वाच्या वाटतात? ऑफकोर्स, म्हणून विचारतो मी तुला. सांग ना मला. हां, तुम्हाला सांगू सारंग सर, मी आत्तापर्यंत जेवढ्या जाहिराती बघितल्या आहेत ना, त्यात सगळे माणसाच्या रंगावर जोर देतात. म्हणजे मला हेच कळत नाही की आपल्या समाजात सौंदर्याच्या व्याख्या फक्त रंगावर का ठरतात. इतर गोष्टी सुद्धा आहेत ना ज्याने माणसाचं सौंदर्य खुलतं. म्हणजे माणसाच्या मनाचं सौंदर्य, त्याच्या चेहऱ्यावर दिसत असलेल्या आत्मविश्वासाचं सौंदर्य, त्याच्या कर्तृत्वाचं सौंदर्य. याबद्दल आपण कधीच बोलत नाही. आणि माणसाचा रंग, रूप हे सगळं निसर्गाने बनवलंय. ह्या सगळ्या निसर्गातल्या गोष्टी आहेत. जर निसर्गाला माणसाचं सौंदर्य एकाच मापात तोलायचं असतं तर त्यांनी सगळी माणसं त्या त्या मापाने बनवली असती. तुला माहिती आहे तू किती सुंदर बोलतेस. हेच, तुम्हाला माझं बोलणं सुंदर वाटलं की नाही? मग ह्या विचारांची माणसं पण सुंदरच झाली. करेक्ट. मग तुमच्या मनाचं आणि तुमच्या विचारांचं सौंदर्य खुलवणारा साबण हा मध्यवर्तीय विचार ठेवून आपण जाहिरात करू शकतो का? ऑफकोर्स करू शकतो. ही आयडिया सगळ्यांना आवडेल. सावली, तुझी आयडिया बेस्ट आहे. खरंच मी आज जाऊन सगळ्यांना सांगतो. चालेल सर, मी निघते. ठीक आहे, सांभाळून जा. थँक्यू. येते मी. हं.